हैदराबाद गजट की रिपोर्ट के अनुसार नांदेड़ जिले में बंजारा समुदाय ने अनुसूचित जनजाति एसटी वर्ग में शामिल किए जाने की मांग को लेकर भव्य महाएल्गार मोर्चा निकाला है। इस मार्च में लाखों बंजारा भाई बहनों ने भाग लिया, जो समुदाय की एकता और अधिकारों की लड़ाई को दर्शाता है। मार्च की शुरुआत नवाब मोधल स्थित मैदान से हुई। साड़े चौक चिखलवाड़ी कॉर्नर होते हुए जिला कलेक्टर कार्यालय तक पहुंचा। जिले के कलेक्टर कार्यालय पहुंचने पर बंजारा प्रतिनिधि मंडल ने कलेक्टर को ज्ञापन सौंपा, जिसमें एसटी दर्जा देने की मांग स्पष्ट रूप से की गई। समुदाय का कहना है कि उन्हें इस दर्जे से आर्थिक, सामाजिक और शैक्षणिक सहायता मिलेगी, जिससे उनका जीवन स्तर सुधरेगा। बंजारा समाज ने सरकार से इस मुद्दे पर सकारात्मक और त्वरित कार्रवाई की अपील की है। एसटी प्रवर्गात संबंध राज्यातला बंजारा समाज अतिशय तीव्र झालेला आहे। आज आपण बघत आहात की नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा, अप्रतिम, सुंदर पारंपरिक वेशभूषामध्ये नृत्य आणि वाजंत्रीसह बंजारा समाज रस्त्यावर उतरलं आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलं ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की बिगर पैशाचे हे समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरले। यांची मागणी ही रास्त मागणी आहे। आम्ही त्यांना निवेदन केलं की आमची मागणी महाराष्ट्र सरकार असेल, केंद्राचं सरकार असेल, मोदीजींचं सरकार असेल, यापर्यंत आपण पोहोचावं। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, राज्यातील मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देण्याचा GR या शासनाने निर्गमित केला आणि याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज आदिवासी असल्याचा पुरावा त्यामध्ये आहे आणि त्यामुळं जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या GRचा आधार घेता येत असेल तर याच GRचा आधार घेऊन राज्यातील बंजारा समाजाला एसटीच्या प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं, ही मागणी घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून आज नांदेड येथे हा महाएल्गार मोर्चा या ठिकाणी समाज बांधवांनी आयोजित केला होता। आज नांदेड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा आरक्षण महामोर्चाला सर्व जिल्ह्यातून सर्व समाज, सर्व अधिकारी लोक संघटित होऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आहे। आमचे स्थानिकचे आमदार श्री तुषार भाऊ राठोड साहेब, तसेच आमचे BD चव्हाण साहेब, आमचे कैलास गोरशेकवाडीचे संदेश भाऊ, सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे। मुख्यमंत्री कलेक्टर साहेबाच्या थ्रूनी मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे। तो निवेदन आमचं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।